मनीष महाजन जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी काय केलं, 10-15 मिनिटं तो टेक ओके होऊन सुद्धा तसंच त्याला म्हणजे कॅमेरा रोल लांबवला तो नव्हता आणि टेक. 10-15 मिनिटं त्याच्याकडून पाय चेपून घेत होते माझे. आणि नंतर असे चिडत होते की कळतं का तुम्हाला, एवढं कळत नाही का, साधे पाय दाबायला सांगितले ते पण होत नाही तुमच्याकडून, अरे काय आहे असं तसं. आणि आम्हाला मग असं झालं की अरे पाहिजे काय नक्की, हा, म्हणजे ती मला गुपचूप सांगते अरे प्रणीत असं कर, अरे चाहिए त्यांना क्या हे डिरेक्टर पाहिजे. को, असं वाला फील, अरे चाहिए क्या डिरेक्टर को. इन्फ्लुएन्सर म्हटलं तरी पण ते इन्फ्लुएन्स करत असतात, ते त्यांचं काम आहे. मीडियम दोन वेगवेगळे जरी असतील ना तरी पण काम तेच आहे. जे लोक थिएटर करतात, थिएटर करून मग मूवी सिरियल्स मध्ये जातात, सो त्यांचं ते म्हणतात ना तो मार्ग आहे. ज्या लोकांना नाही प्लॅटफॉर्म मिळत आणि ज्या लोकांकडे कॉन्टॅक्टच नाहीयेत, बॅकबोनच नाहीये, ते लोक कसे पोहोचणार सिरियल आणि मूवीज पर्यंत. मग त्यांचा जरिया काय आहे की मोबाईलवरती, सोशल मीडियावरती ते आपलं कॉन्टेंट टाकू शकतात, जेणेकरून इतक्या लोकांपर्यंत ते पोहोचू शकतात. की बिग बॉस केल्यानंतर एक जबाबदारी आली आहे माझ्यावरती की तन्वी आता नेक्स्ट काय करणार आहे. तन्वी म्हणजे असे डोळे लागलेत तिकडे की तन्वीचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय असणार आहे, तन्वीचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय असणार आहे. सो त्या जबाबदारीमुळे ना मला असं वाटतं की एखादं घाई गडबडीत घेतलेला निर्णय आणि मग ते फ्लॉपचा टॅग मिळणं, याच्यामुळे ना थोडंसं 19-20 होतंय डिसिजन मध्ये आणि खूप विचारपूर्वक डिसिजन्स घ्यावे लागतात. यंग ओल्ड काही असो, जेव्हा तुम्ही प्रेमाला एक्सेप्ट करता ना, तेव्हा कुठेतरी ते प्रेम टिकतं शेवटपर्यंत. अँड लव्ह इज व्हेरी ब्युटिफुल. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आता आपल्या सोबत आहे चाकरी या गाण्यातून आपल्या प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अशी ट्रेंडिंग आणि क्यूट जोडी, ती म्हणजे बिग बॉस विनर तन्वी कोलते आणि सगळ्यांचा लाडका प्रणीत काळोखे. तर चला त्या दोघांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या भागाला आणि मुलाखतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला दोघांना हाय हॅलो नमस्कार आणि कसे आहात? हाय, नमस्कार, आम्ही मस्त. मी पण मस्त. काय सांगाल, कमेंट्स वाचल्यात म्हणजे मी म्हणेन की एक दिवस झालाय जसं हे गाणं आउट होऊन आणि खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतोय. आदर्श शिंदे आवाज, सोनाली सोनावणे, सारेगम सोबत कोलॅबोरेशन आणि चाकरी हे गाणं, म्हणजे मी तर पाहिले कमेंट्स मध्ये असं आहे की आता नेक्स्ट लग्न वगैरे असतील तर हेच गाणं वाजणार आहे. हो, कसं वाटतंय, दोघांच्या भावना काय आहेत? सर्वप्रथम सारेगामाचं थँक्यू सो मच की ते मला प्रत्येक नवीन नवीन प्रोजेक्ट्स मध्ये मला स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी देत आहेत. आणि चाकरी, आम्ही जेव्हा पहिलंच आमचं चाकरीचे रील टाकली, त्याच्या खाली कमेंट होती की हेच गाणं दहीहंडीला वाजणार. तेव्हा आम्हाला खूप भारी वाटलं की काहीतरी असं प्रोडक्ट आम्ही करतोय जे लोकांना आवडतंय. आणि मला असं वाटतं की चाकरीचं जे हुक आहे ना, तो त्याचा प्लस पॉइंट आहे. आणि आम्हाला स्वतः हुक करताना खूप मजा येते. आणि वी आर डॅम शुअर की लोकांना पण हुक खूप जास्त आवडेल. सो येस. तन्वी, तू काय सांगशील, म्हणजे ही जोडी सुद्धा हिट होत आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा अनेक कमेंट्स आहे. म्हणजे मी तर एक कमेंट्स वाचली की कॅमेरा फोकस आणि हिरोईनची एंट्री. हो, मग कॅमेरा फोकस, हिरोईनची एंट्री झाली आहे. काय हो. सांगशील? कमेंट्स वाचून तर खूप जास्त चांगलं वाटतंय की पब्लिकला आवडतंय चाकरी सॉन्ग आणि खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. म्हणजे ज्या प्रकारे आम्ही ओल्ड एजचा जो कॅरेक्टर प्ले केलाय, म्हातारी आजोबा आणि म्हातारी आजी, सो त्याच्यामध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की किती छान प्रकारे त्यांनी केलंय कलाकारांनी वगैरे. आणि हेच आमच्यासाठी पोचपावती आमची आहे की खरंय. समोरच्यांना आवडावं जे आम्ही केलंय. कारण इट वॉज टफ टास्क फॉर अस की म्हातारे आजोबा आजींचा रोल आम्ही करणार आणि तेच होतं की आपण करतोय, आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते की हा ठीक आहे आपण चांगलं केलं, पण समोरच्यांना आवडेल की नाही माहिती नाही. पण आता जसे कमेंट्स येत आहेत किंवा जसे मेसेजेस येत आहेत की खूप छान रोल झाला, खूप छान केलं तुम्ही वगैरे, सो त्या कमेंट्स वाचून, त्यांचे मेसेजेस वाचून खूप अजून छान वाटतंय. आणि असं वाटतंय की अजून सगळ्यांना हे आवडावं, अजून त्यांनी स्वतः रील्स करावे, त्याच्यावरती हुक स्टेप वरती रील्स करावे. सो ते पण बघायला आम्हाला आवडेल. आणि आमच्यासाठी ते चॅलेंजिंग यासाठी होतं कारण आम्हाला दोन्ही पात्रांना न्याय द्यायचा होता इक्वली. अस बिंग अस, तन्वी आणि प्रणीत, आम्हाला स्वतःला पण न्याय द्यायचा होता, म्हणजे चाकरीमध्ये जे आम्ही दोघे दिसतोय. आणि आमच्या ओल्ड एजच्या कॅरेक्टरला पण न्याय द्यायचा होता. कारण जेव्हा आजी आजोबा आमचं गाणं बघतील तेव्हा त्यांना पण वाटलं पाहिजे की अरे आपण पण अशीच एकमेकांची चाकरी करतो.
सो ते एक आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं असं मला वाटतं. खूप छान. मी ना काही प्रश्न विचारते, म्हणजे तन्वी तुला मी विचारेन की बिग बॉस मराठी विनर झाल्यानंतर तुझ्याकडे अनेक प्रोजेक्ट आले असतील आणि प्रेक्षकांना सुद्धा वाट बघत होते ते सुद्धा की आता तन्वी वेगळं काय घेऊन येते. सो जेव्हा ह्या अल्बमसाठी तुझ्याकडे हा तुझा पहिला अल्बम आहे, सो जेव्हा हा प्रोजेक्ट तुझ्याकडे आला, फर्स्ट थॉट काय होता? आणि त्यातही जसं की आजीचा रोल सुरुवातीला आपण प्ले करतोय, साडी अजूनही तुझं ते ट्रेडिशनल लुक आहे. सो कुठे असं वाटलं का की आता तो कुठेतरी छप्पा पडलाय की यार तन्वी फक्त साडी आणि तन्वी हे इक्वेशनच कॅरी होतंय असं काही? असं मला नाही वाटत, कारण बिग बॉस मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस मी साडी पण त्याच ह्याने कॅरी केली आहे, ऑराने. हम्म. आणि त्याच प्रकारे वेस्टर्न लुक पण मी त्याच्यामध्ये वेअर केले होते. वेस्टर्न वेअर लुक्स पण होते माझे. सो मला असं वाटतं की आपण जसं म्हणतो की देश तसा वेश. सो मला असं वाटतं, जर का मी या ठिकाणी जाणार आहे जिथे साडी माझ्यासाठी कम्फर्टेबल असणार आहे, तो झोन, सो मी तेव्हा साडी नेसते आणि माझं फूल असतं माझ्यासोबत. आणि जेव्हा मला असं वाटतं की समजा कुठला तरी मूवी प्रीमियर आहे आणि तो हिंदीचा असेल किंवा म्युझिक अल्बम आहे, हिंदीचा आहे किंवा अजून कुठला आहे, आणि तिथे थीमच तशी आहे की वेस्टर्न कपडे घातले, सो तिथे ऑब्व्हियसली मी तिथे साडी नेसून नाही जाऊ शकत. मग ते कसं असतं ना, जिथे साडी साडी नेसून गेले तिथे लोक म्हणणार की अरे इथे साडी नेसून आली. मग जर सगळे वेस्टर्न मध्ये आहेत आणि मी साडी नेसून आले, तर मग लोक म्हणणार की अरे इथे पण साडी, म्हणजे काय वेस्टर्न कपडे घालता येत नाहीत का वगैरे. सो माझं एकदम सिम्पल आहे. जिथे जसा देश तसा वेश. जिथे मला असं वाटतंय की साडी साडी, जिथे वेस्टर्न तिथे वेस्टर्न. सो मला नाही असं वाटत ठप्पा असा काही लागला असेल, म्हणजे कलाकार कारण म्हणून दोन्ही असं मी काही इक्वली बिग बॅलन्स. बॉस मध्ये बॅलन्स केलं होतं, दोन्ही लुक. ओके. आणि हा प्रोजेक्ट निवडताना ह्याच्या मागे काय विचार होता? विचार काहीच नव्हता. जाण्याआधीच म्हणजे मुळात माझी ही इच्छाच होती सारेगमा बरोबर काम करायची. आणि जशी मी बाहेर आले तसं मला कळलं होतं की सारेगमाने ऑलरेडी अप्रोच केलंय. आणि नंतर कळलं की आदर्श दादाने ते गायलंय गीत आणि सोनाली सोनावणे होती. सो मला असं झालं की ज्या सगळ्यांबरोबर मला काम करायचं ते सगळेच आहेत एकत्र. आणि प्रणित म्हणजे प्रणित आणि मी एकमेकांना ओळखत ओळखत नव्हतो. पण मी बिग बॉसला जायच्या आधी प्रणितचे काही रील्स मी बघितले होते आणि त्याचे कॉन्टेंट्स आहेत ना, खूप एंगेजिंग असतात. म्हणजे तो सीरीज पहिला पोस्ट करायचा आणि त्यातले 1-2 मला त्याचे आवडले होते रील्स आणि त्याने मला खरंच एंगेज केलं होतं. म्हणजे सीरियल माझी चालू असताना मी मेकअप करताना त्याचे रील्स बघायचे की आता पुढे काय झालं, कॉलेज लव्ह स्टोरी असं तसं. सो मी हे त्याला कधी बोलले नव्हते. आजच बोलले मी आजच की कळालंय मला हे हां, असं तू पण बऱ्याच गोष्टी आज बोलल्यास मला सांगू नकोस. सो ते ते मी स्क्रोल करत असायची. मग मला असं झालेलं की ह्याचे कंटेंट खूप चांगले असतात आणि दिसायला पण खूप छान आहे हा. सो माझं असं झालं की अरे छान असतात त्याचे कंटेंट वगैरे. आणि मग मी गेले बिग बॉसमध्ये. रिटर्न आले तेव्हा मोरनी बघितलं, गच्ची गच्ची बघितलं. बघितलं. अरे म्हटलं वाह! याला सारेगमचं मिळाली यार हां, लीड हां. असं. म्हटलं मस्त आहे, मस्त आहे. चांगलं करतोय हा मुलगा असं. आणि नंतर यांचं आलं चाकरीसाठी आणि थोड्या मी म्हटलं कोण आहे अपोजिटला? त्यामुळे प्रणित काळोखे. म्हटलं तो मोरणीवाला. मग मी माझ्या मॅनेजरला बोलली, अगं म्हटलं आपलं त्याच्यामध्ये डिस्कशन झालं होतं की हा मुलगा खूप ग्रो करतोय आणि हां, छान कॉन्टेंट देतोय म्हणून. सो याच्यासाठी पण मी हॅप्पी आहे की हा खूप पुढे जातोय. थँक्यू. आणि अ, यासाठी हॅप्पी आहे की एक स्वप्नपूर्ती बिग बॉसची झाली. एक स्वप्नपूर्ती अल्बम सॉन्गची झाली, जिथे मी स्वतः लीड आहे आणि मी हक्काने बोलू शकते की हे माझं सॉन्ग आहे. की एक असतं ना कलाकाराचं, दहीहंडीला सॉन्ग लागलं की असं आपण पण म्हणतो की ए ते माझं सॉन्ग आहे. किंवा वरातीमध्ये सुद्धा जर लागलं तरी पण म्हणणार आपण की ए ते माझं सॉन्ग आहे. किंवा एक ते असतं ना आपलं मुलींचं की माझं आहे बरं सॉन्ग ते. तर ते वाला फिलिंग मला आता ऑब्व्हियसली येणार आहे. तर मी खूप खुश आहे. खूप छान. प्रणित काय सांगशील? तन्वीने तर कौतुक केलेलं आहे तुझं. आणि गच्ची, मोरनी आणि आता हे तिसरं गाणं येतंय चाकरी. सो कसा एक्सपिरियन्स आहे? आणि तन्वी सोबत तुला काम करणार आहेस म्हणजे हे जेव्हा कळालं, सो भीती होती का की म्हणजे काय टेन्शन होतं? सर्वप्रथम तर जेव्हा मला कळालं की मला तन्वी सोबत काम करायचंय, मी तिचा खूप मोठा फॅन होतो. जसं मला काही गोष्टी आज कळाल्या तशा तिला पण काही गोष्टी आज कळाल्यात की फ्रॉम द सेकंड वीक जेव्हा मी तन्वीला बघितलं, मी बिग बॉसचा खूप मोठा फॅन आहे आणि बिग बॉस सारखा रियालिटी शो म्हणजे जबरदस्त तो बिग बॉस सारखा रियालिटी शो ती जिंकली आहे. आणि जेव्हा मी सेकंड वीक मध्ये बघितलं तन्वीला खेळताना, त्यावेळेस माझं असं झालं होतं, मी घरच्यांना पण म्हटलं की बॉस हिच्यामध्ये क्वालिटी ही बिग बॉस जिंकणार आहे.
आणि जेव्हा मला कळालं की तन्वी सोबत मला काम करायचं, तर सर्वात पहिलं जसं तू विचारलं आता की तुला भीती होती का, तर मला असं होतं की ती इतका मोठा रियालिटी शो जिंकून आली आहे. तिचे अनेक लोक तिला ओळखतात, भरपूर लोक ओळखतात. आणि काय असेल ती बिग बॉस मध्ये एवढं तिने गाजवलंय बिग बॉस, तर कसं असेल ती, कसं ट्रीट करेल, काय करेल, आणि असं थोडेफार मनात गोष्टी आल्या होत्या. पण फ्रॉम द डे वन जसं आम्ही प्रॅक्टिसला भेटलो, मला असं वाटलंच नाही की ती तिला मी आधी नाही भेटलो. म्हणजे आम्ही इतक्या पटकन एकमेकांमध्ये मिक्सअप झालो, राईट फ्रॉम द प्रॅक्टिस टू शूट होईपर्यंत, आणि मग त्याच्यानंतर आता. सो मला आधी वाटलं होतं तन्वीमध्ये खूप ऍटिट्यूड वगैरे असेल, पण तशी ती नाहीये. ती जशी बिग बॉस मध्ये दिसलीये ती त्यापेक्षा खूप जास्त चांगली आहे इन पर्सन. आणि तो तिचा गुण मला खूप जास्त आवडला, आणि म्हणून आमच्यात एक खूप चांगली केमिस्ट्री ऑफ स्क्रीन पण झाली आहे. आणि राहिला विषय, जेव्हा मला चाकरी आलं तेव्हा मी आतापर्यंत जे 2 गाणे केले, गच्ची आणि मोरनी, तर ते थोडंसं जेनझी ओरिएंटेड किंवा ते कॉलेजच्या मुलांना आवडेल असं, अशा टाईपचं काहीतरी होतं. पण चाकरी जे गाणं होतं ते मला खूप जास्त टच झालं, कारण हे कुठेतरी ग्रामीण गाणं आहे. म्हणजे एखाद्या ग्रामीण मुलाची लव्ह स्टोरी, एकदम ते छान वालं प्रेम एकदम. तर आणि मी स्वतः शेतकरी आहे, सो मला ते खूप जास्त भारी होतं की मला शेतकरी मुलाला त्याच्या प्रेमाला न्याय द्यायचा आहे. आणि जसं आम्ही मगाशी सांगितलं की 2 पात्र आम्हाला करायला मिळाली, एक म्हणजे आमचं यंग वालं लुक आणि एक म्हणजे आमचं ओल्ड वालं लुक. तर आम्हाला दोघांना न्याय द्यायचा होता, आणि आमच्यासाठी चॅलेंजिंग पण होतं, खूप फन पण होतं. आणि आता तुम्ही बीटीएस जसं बघताय, आम्ही खूप जास्त मजा केली आहे शूट ड्युरिंग. तर येस, असं चाकरी वेगळं होतं, आणि म्हणून जसं चाकरी आलं तसं मी पटकन दादाला म्हटलं, दादा मला हे गाणं करायचंय. आणि जेव्हा मला कळलं तन्वी आहे, तेव्हा तर मला असं वाटतं दादा मला करायचंच आहे. गोड, मी येस. पाहिलेच बीटीएस तुमचे काही, म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेप शिकत होतात तर तेव्हाचे काही असे एखादा सीन होता मी की एक जो- सांगते, मला हो, ना हो. आता आठवलं होतं, हा जेव्हा बोलला ना की केमिस्ट्री हा. छान, किंवा आम्ही बोलायला लागलो, तर पहिली मी आले होते डान्स रिहर्सल एंट्री साठी झाली तन्वीची. हॉलमध्ये, ओके. आणि हा नंतर आला होता. सो जस्ट आम्ही बसलो आणि यांनी पहिली एक स्टेप आम्हाला दाखवली. हा. त्याच्यानंतर आम्ही ती केली, आणि आम्ही जास्त फार बोललो नव्हतो एकमेकांशी, कारण लेट झालं होतं आणि लगेच त्यांनी रिहर्सलला घेतलं. तर हाय हॅलो की हाय एवढंच झालं, आणि त्यांनी रिहर्सल स्टार्ट केली. आणि एक आहे ना असं रोमॅन्टिक वालं असं हे होतं कडवं, तेव्हा असं जवळ यायचं होतं वगैरे आणि ते सगळं. तर मनीष सर आणि अजून कोणीतरी बोललं, सोमील बोलला, अरे डान्स एकदम फाडू होतोय, पण काय होतंय ना केमिस्ट्री मॅच नाही होत आहे. आम्ही दोघं असे एकमेकांकडे बघायला, भाई आम्ही हाय हॅलो पण नाही अजून केलं, केमिस्ट्री कुठून मॅच होईल ना. सो आमच्या दोघांची रिएक्शन अशीच होती की हे अजून बोललो पण नाही कहना आम्ही, क्या चाहते हो. हा कहना क्या चाहते हो, म्हणजे 2 मिनिटांमध्ये केमिस्ट्री कशी मिळेल ना. मग ते झालं, हसलो वगैरे आम्ही. मग थोड्या वेळाने त्यांनीच आम्हाला नॉर्मल केलं, आणि मग आम्ही पण बोलून चालून वगैरे मस्ती करून करून छान सीन्स द्यायला लागलो. अजून एक खूप फन किस्सा आहे, हा. जे मी आता बोलून टाकतो. Yes. आम्हाला गाण्यामध्ये मला तन्वीची पप्पी घ्यायची आहे, हो. आणि जेव्हा हे आम्हाला डिरेक्टरनी सांगितलं की तुला तन्वीची पप्पी घ्यायची आहे, मला असं झालं की आता आम्ही काय करू. आम्ही एकतर कालच भेटलोय, आणि पहिलाच दिवस आहे शूटचा, आणि अर्ध्यातच शूट आले, आणि मला तिची पप्पी घ्यायची आहे. पण त्याच्यानंतर तिने मला कम्फर्टेबल केलं, मी तिला कम्फर्टेबल केलं, आणि त्याच्यानंतर खरी आमची केमिस्ट्री जुळली असं मला वाटतं, कारण आम्ही तितके कम्फर्टेबल झालो एकमेकांसोबत. खूप छान. सो तो एक खूप फन किस्सा होता असं मला वाटतं, हो ना. रेस्ट्रिक्शन्स असे आलेले दोघांकडून पण की आता कसं करायचं. पण आणि मग मी त्यांना सांगितलं सरांना की सर म्हटलं वन टेक होईल का आपलं, असं असं झालं ते. सर म्हणतात मी तर करेन वन टेक, त्याचं बघ, म्हणजे त्याला जर 1 2 3 किती टेक्स घ्यायचे त्याला ते माहिती नाही ना. मग त्याने एका टेक मध्ये जर नाही केलं तर त्याचीच इच्छा आहे 2-4 टेक मध्ये करायचं. आणि त्याच्या आधी असं झालेलं की ह्याला माझे पाय चेपायचे होते त्या सीन मध्ये, हो. आणि त्याचा पहिलाच टेक ओके झाला होता, त्याने व्यवस्थित दिला होता. मनीष महाजन जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनी काय केलं, 10-15 मिनिटं तो टेक ओके होऊन सुद्धा तसंच त्याला, म्हणजे कॅमेरा रोल खूप नव्हता, लांबवला तो आणि टेक. 10-15 मिनिट त्याच्याकडून पाय चेपून घेत होते माझे. आणि नंतर असे चिडत होते की कळतं का तुम्हाला, एवढं कळत नाही का, साधे पाय दाबायला सांगितले ते पण होत नाही तुमच्याकडून, अरे काय असं तसं. आणि ना एका पॉइंटला आम्ही घाबरलो, कारण 7-8 टेक झाले. बरोबर. आणि आम्हाला मग असं झालं की अरे पाहिजे काय नक्की, हा, म्हणजे ती मला गुपचूप सांगते, प्रणीत अरे प्रणीत असं कर, अरे चाहिए त्यांना क्या हे डिरेक्टर पाहिजे. को, असं वाले फील, अरे चाहिए क्या डिरेक्टर को. मग असं झालं की ह्याला मी म्हटलं, आधी याच्यावरच बिल फाटत होतं, मग नंतर मी पण घाबरले. म्हटलं प्रणीत ऐक ना,
जितकं तुझ्यात ऍक्टिंगचं स्किल आहे ना सगळं एकदाच सगळं बाहेर काढून टाक. काढ. इतके दाब ना जोरात पाय की असं समोरच्याला वाटलंच पाहिजे की काय जोरात दाबतोय पाय म्हणून इतके जोरात दाब वगैरे म्हणून. त्या दिवशी मला कळालं की पाय दाबण्याचे पण इतके व्हेरिएशन्स असतात. ती मला सांगते असं दाब, मग तोंडावर हे दाखव. मग आम्ही खूप एक्सप्लोर केलं, तो अख्खा 15 मिनिटं मी तिचे पायच दाबतोय आणि हा. आम्हाला तरी कळत नाही की मनीष दादाला नक्की काय म्हणजे पाहिजे. 7-8 टेक झालेले आणि दुसऱ्या दिवशी नाही त्याच्या थोड्याच वेळानंतर पप्पीवाला सीन होता. तर मग सर म्हंटले की मग त्यावेळेस रिटेक वर रिटेक झाले, आता द्यायचं का रिटेक वर रिटेक म्हणून. तेव्हा म्हणजे तिकडे सगळेजण टीम मधले होते ना असे खूप कॉपरेटिव्ह होते आणि असं फन मध्ये करून टाकायचे म्हणजे सगळ्यांना. तो जो मजा खूप प्रँक होता असायची. तो खूप डेंजर होता आमच्या दोघांसाठी पण, कारण आम्हाला असं झालं ओके, की तो प्रँक होता प्रँक होता. म्हणजे येस, तो प्रँक पूर्णपणे. होता. हा प्रँक होता. खूप छान. पण म्हणजे मी म्हणेन की ही क्यूट केमिस्ट्री का दिसते, कारण तुमची जोडी अशी क्यूट झालेली आणि हे तुम्ही सीन सगळे एन्जॉय केलेले आहेत. हम्म. मी दोघांनाही विचारेन ह्या नोटवरती. तन्वी, तुला प्रणीतसाठी सुद्धा म्हणजे इन्फ्लुएन्सर बद्दल ना अनेकदा वेगवेगळी मतं असतात किंवा जे सोशल मीडियावरती सध्या आहेत. सो प्रणीतसाठी तुला काय वाटतं, जेव्हा तू त्याला भेटली होती आणि आता हे सगळं शूट झाल्यानंतरचा प्रणीत तू काय डिस्क्राईब करशील? आणि तन्वीसाठी आज तर अनेक मतं आहेत, अनेक जण पॉझिटिव्ह आहे, अनेक जण निगेटिव्ह आहेत. तू तन्वीला खूप जवळून ओळखलंयस, तू तन्वीला काय डिस्क्राईब करशील? मी जसं मगाशी म्हटलं की जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर मी जेव्हा तन्वीला बिग बॉस मध्ये बघितलं होतं, मला पहिल्यांदा असं वाटलं की तिच्यामध्ये खूप ऍटिट्यूड असेल, कारण बिग बॉस सारखा शो म्हणजे इतका मोठा शो आहे आणि त्याची ती विनर झाली आहे. एवढ्या सगळ्या लोकांमधून काय म्हणतो आपण, कंटेस्टंट चूज केले जातात आणि त्याच्यानंतर गेम खेळलं जातं. 100 दिवस तिथं राहतो एक माणूस. तिथे भरपूर शेकडो कॅमेरेज असतात आणि त्या कॅमेऱ्यांमधून तुम्ही कसं दिसताय, तुम्ही कसं स्वतःला पोर्ट्रे करताय, आणि मला असं वाटतं ते खूप मोठं चॅलेंज आहे जो कोणी बिग बॉस मध्ये असतो त्यासाठी. बरोबर. पण एवढं सगळं करून पण जेव्हा बिग बॉसच्या विनर सोबत मला गाणं मिळालं तेव्हा, आणि जेव्हा मी तिला इन पर्सन भेटलो तेव्हा ती खूप जास्त गोड, खूप जास्त स्वीट, एकदम मस्तीखोर. म्हणजे मी तन्वीला जर कोणता टॅग द्यायचा असेल तर मी म्हणेन ती मस्तीखोर आहे. खूप जास्त मस्ती करते ती आणि आम्ही सेटवरती पण खूप जास्त धमाल केली, मस्ती केली, अँड इट वॉज फन. तन्वी, तू काय सांगशील? माझं इन्फ्लुएन्सर्स आणि ऍक्टर्स कडून जो काही चालू असतं तिथे माझं असं मत आहे की इन्फ्लुएन्सर म्हटलं तरी पण ते इन्फ्लुएन्स करत असतात, ते त्यांचं काम आहे. ऍक्टर्सचं काम आहे ऍक्टिंग करून आपल्या ज्या भावना आहेत त्या पोहोचवणं. मीडियम दोन वेगवेगळे जरी असतील ना तरी पण काम तेच आहे. आणि बरेचसे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे आता ऍक्टर्स आहेत, मोठमोठ्या सिरियल्स करतायत, मूवीज करतायत वगैरे. सो इथे पण ऍक्टिंगच आहे, इथे पण ऍक्टिंगच आहे. आणि मी जरी ऍक्टर असेल तरी पण मी पण तेच करते की आता रील्स म्हणा, कॉन्टेंट क्रिएट करा वगैरे. मला आवडतं हे सगळं केलेलं. आणि जे लोक थिएटर करतात, थिएटर करून मग मूवी सिरियल्स मध्ये जातात, सो त्यांचं ते म्हणतात ना तो मार्ग आहे जाण्याचा, एक हा रस्ता आहे. दुसरा एक रस्ता आहे ज्या लोकांना नाही प्लॅटफॉर्म मिळत आणि ज्या लोकांकडे कॉन्टॅक्टच नाहीयेत, बॅकबोनच नाहीये, ते लोक कसे पोहोचणार सिरियल आणि मूवीज पर्यंत? मग त्यांचा जरिया काय आहे की मोबाईलवरती, सोशल मीडियावरती ते आपलं कॉन्टेंट टाकू शकतात जेणेकरून इतक्या लोकांपर्यंत ते पोहोचू शकतात. जर मी आता मला जे सिरियल्स मिळाले, जे काही मिळाले, सो ते डायरेक्ट सिरियल्स आणि मिळत गेलं मॉडेलिंग थ्रू. कारण मॉडेलिंग माझं पहिलं काम होतं. आता हे इन्फ्लुएन्सिंग म्हणजे जे मोबाईल मधून ते सगळं करतात त्याच्यामुळे पण ते लोकांपर्यंतच तर पोहोचतायत ना. आणि जर त्याच्यामधून त्यांना ऍक्टिंगची कामं मिळत असतील सिरियल्स आणि मूवीजची वगैरे, तर मी तर म्हणते की ज्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ना ते सगळ्यांनी ते सोशल मीडियावरती टाका, म्हणजे तुम्हाला पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. असं मी मला फक्त वाटतं. एक गोष्ट इथे ऍड ऑन करेल. म्हणजे हा वाद नाही म्हणणार मी, पण हा सगळ्या लोकांना पडणारा प्रश्न आहे की अरे ऍक्टर, इन्फ्लुएन्सर, ऍक्टर, हा कुठेतरी मायक्रो वाद आपण असं म्हणू शकतो. तर मी स्वतः एक थिएटर आर्टिस्ट आहे पण आणि मुळात हा वाद नाहीये, हा म्हणजे वाद नाहीये हा. काही लोकांनी दोन टिप्पणी केली आहे चर्चा केलीये, त्याच्यावरती. एक्झॅक्टली. बस. पण माझ्याकडे याचं खूप चांगलं उत्तर आहे की आता मी स्वतः एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि मला झी नाट्य गौरवचं बेस्ट ऍक्टरचं नॉमिनेशन पण आहे 2023 साठी. आता हे त्या लोकांना नाही माहिती ज्यांनी मला ऍज अ इन्फ्लुएन्सर बघितलंय. सो लोकांना असं वाटतं की मी रील्सच करतो किंवा मी इन्फ्लुएन्सरच आहे, पण तसं नाहीये. मी स्वतः एक ऍक्टर आहे. मी पण थिएटर, नाटक वगैरे करतो. आणि जसं तन्वीने मागाशी खूप छान गोष्ट सांगितली की आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल, म्हणजे आता ऍक्टर असतील, इन्फ्लुएन्सर असतील, प्रत्येकाला एकच गोष्ट मिळवायची की त्यांना लोकांना एंटरटेन करायचे. फक्त दोघांचे मार्ग वेगळे आहेत. ऍक्टर थ्रू ऍक्टिंग लोकांना इन्फ्लुएन्स
थ्रू ऍक्टिंग लोकांपर्यंत पोहोचतात आणि इन्फ्लुएन्सर जे असतात ते थ्रू सोशल मीडिया पोहोचतात. सो दोघांचा मार्ग एकच, म्हणजे दोघांचा मार्ग वेगळा आहे पण गोल एकच आहे. आणि मला असं वाटतं की इथे इन्फ्लुएन्सर्सनी ऍक्टर्स लोकांना पुढे घेऊन जायला पाहिजे, ऍक्टर्स लोकांनी इन्फ्लुएन्सर्स लोकांना पुढे घेऊन जायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी सोबत मिळून आपल्या मराठी इंडस्ट्रीला पुढे न्यायला पाहिजे. खूप छान. अँड निवड दिस इज artist. व्हॉट विनिंग इज. खूप या. छान. याच्याकडे झीचा अवॉर्ड आहे आणि माझ्याकडे परवाच आपण भेटलो इन्फ्लुएन्सरचा अवॉर्ड आहे. इन्फ्लुएन्सरचा अवॉर्ड आहे. सो काय म्हणाल, म्हणजे ह्या स्ट्रॉंग नोटवरती मी विचारेन की ह्या क्षेत्र, हे जे तुमचं क्षेत्र आहे तिथे ग्लॅमर आहे, फेम आहे, रोज तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. अशामध्ये तुम्ही मेंटली स्ट्रॉंग कसे राहता? म्हणजे तुम्हाला कमेंट चांगल्या सुद्धा येतात, वाईट सुद्धा येतात. तुमची एक टिप्पणी वरती घेऊन जाते, कौतुक देतं, एखादी टिप्पणी ट्रोलिंगला सुद्धा भारी पडू शकते, हम्म. इतकी असते. सो जितकं आपण म्हणतो की हा मी इग्नोर करते कमेंट्स किंवा नाही लक्ष देत, हे जरी म्हटलं तरी कुठे ना कुठे सबकॉन्शियसली ह्या सगळ्याचा फरक पडत असतो. मग ह्या वेळेला स्वतःला स्ट्रॉंग कसं ठेवता, किंवा तो मंत्र काय आहे तुमच्या दोघांचा? बघ म्हणजे आता ही लाईट आहे हम्म. तर त्या साईडला अंधार पण आहे, पण आपण फोकस कुठे करतोय, कॅमेरा फोकस कुठे चाललाय, माझ्यावरती या लाईट वरती. Right. हा कॅमेरा मी काळोखात घेऊन नाही बसली ना. सेम तसंच आहे. जर मला पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत तर मी पॉझिटिव्ह कमेंट्स कडेच लक्ष देणार, कारण निगेटिव्ह कमेंट्स कडे मी जर गेले तर मी स्वतः निगेटिव्ह होऊन जाईल आणि माझा स्वतःचा पूर्ण दिवसावरती फरक पडेल आणि मी त्या निगेटिव्ह झोन मध्ये जाणार की अरे यार मला लोक असे म्हणतात, तसे म्हणतात, तसे म्हणतात. पण मी याच्याकडे लक्षच नाही देते की मला 2-4 फेक अकाउंट्स वरती लोक ट्रोल करत असतील, बोलत असतील, पण माझ्याकडे लाखो जनता आहे जी मला पॉझिटिव्ह बोलतीये. मग जर मला इतके लोक सपोर्ट करतायत, माझ्यासाठी उभे आहेत की तन्वी पुढे जा, पुढे जा म्हणून, तर मी त्या लोकांचं ऐकेल ना की 4 लोकांचे जे फेक अकाउंट्स वरून बोलतायत. सो मला तेच म्हणायचंय की जिथे पूर्व आहे तिथे पश्चिम आहे, जिथे उत्तर आहे तिथे दक्षिण आहे, आणि जिथे आपण म्हणतो ना काही लोक देव मानतात तर काही लोक नाही मानत. जर देव आहे तर राक्षस सुद्धा आहे, म्हणजे जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे निगेटिव्हिटी सुद्धा असणार आहे. आपण निवडायचं आपल्याला कुठे जायचंय. मी तर पॉझिटिव्हचा रस्ता निवडते कायम. मला निगेटिव्ह कडे जायचंच नाही, माझा दिवसच खराब होतो त्याच्यामुळे. डिप्रेशन. एक खूप चांगली लाईन आहे की फेम मिळवणं खूप जास्त सोपं आहे पण ते टिकवणं त्याहूनही जास्त अवघड आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जर प्रत्येक गोष्टी बॉदर करत बसलो की अरे मला ही कमेंट आली, ती कमेंट आली, आणि त्याच्यावर जर आम्ही प्रत्येक वेळेस रिॲक्ट करायला गेलो तर पटकन काही आमचे इंटेन्शन्स पण नसतील पण एखाद्याचं मन दुखून जाऊ शकतं. सो जसं तन्वी मगाशी म्हटली की आम्ही पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह कमेंट्स कडे जास्त लक्ष देतो आणि येस आम्ही तेच फॉलो करतो. आणि अजून एक गोष्ट, निगेटिव्ह कमेंट्स करणारे आपलेच आजूबाजूचे लोक असतात. सो येस तुम्ही आम्हाला मोठं करताय गाईज, तुम्ही निगेटिव्ह कमेंट करत राहा, आम्ही गाजवत राहू. खूप छान. मी दोघांचंही अप्रिशिएट करेन मनापासून, कारण तुम्ही Thank you, sir. दोघांच्याही उत्तरातून असं आहे की तू झी गौरव पुरस्कार विजेता, तू बिग बॉस फेम, नवराष्ट्र इन्फ्लुएन्सर डिजिटल अवॉर्ड, आणि दोघांच्याही मनातनं एकच आहे ध्येय की कलाकार म्हणून तुम्हाला लोकांचं मन जिंकायचंय आणि Right. तुमची कला समोर सादर करायची आहे. सो त्यासाठी कौतुक म्हणेन दोघांचेही. मी आता चाकरी ह्या गाण्याकडे येते आणि स्पेशली ह्या शब्दावरून तुम्हाला प्रश्न विचारेल. चाकरी हा जो अल्बम आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रेम, लव्ह स्टोरी दाखवली आहे आणि प्रेमामध्ये चाकरी करतोय, म्हणजे ते यंग ते ओल्ड पर्यंतच एक आपण म्हणतो ना कमिटमेंट, हम्म. असं हे कुठेतरी दर्शवतं. सो आत्ताच्या या जनरेशन मध्ये वाटतंय की ही चाकरी प्रेमामध्ये कुठेतरी कमी पडते का, किंवा आता हे जे युथ आहे हे कमिटमेंटला घाबरतंय किंवा नाही तेवढ्या पद्धतीने होते. आपण प्रेमाच्या व्ह्यूने म्हणूया, आणि तुमचं पर्सनल काय मत आहे त्याबद्दल, प्रणित आणि तन्वी? मला असं वाटतं खरंच चाकरी आता सध्या कमी झालीये, कारण बघायला गेलं तर फुलपाखरं खूप झालेली आहेत रंगीबिरंगी, आणि प्रत्येकाचं जसं म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू म्हण, मेंटॅलिटी पण तशी चेंज झालेली आहे की ठीक आहे म्हणजे इथे ब्रेकअप झालं ना, ठीक आहे मग आपण दुसरीकडे वळू. मग इथे नाही पटलं तर तिकडे. आता त्या कुठल्या कुठल्या शिप आलेल्या आहेत, सिच्युएशनशिप, ही हो. शिप, ती शिप, शॉन्द आम्हाला तर शॉन्द माहितीये लहानपणापासूनचं कार्टून, बाकी हे शिप वगैरे काही माहिती नाही. पण ह्या बऱ्याचशा शिप आल्यामुळे आहेत ना, लोकांकडे ना तसं ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आता जर समजा याने माझ्यासाठी काही नाही केलं तर मला त्याचाच राग येणार की तू तर माझ्यासाठी ते नव्हतं केलंस. आता ह्याने का नव्हतं केलं, कारण त्याचे फ्रेंड्स आहेत आणि ते त्याला जज करतील की तू तुझ्या गर्लफ्रेंडचं किती काय काय करत असतोस, पॅम्परिंग काइंड ऑफ, हे केलं ते केलं ते केलं. तर ते मुलांना थोडंसं इगोवरती येतं. मग त्यांची भांडणं सुरू होतात, मग त्यांचं ते जमत नाही, असं काय काय जे होतं मला का असं येतं कानावरती बऱ्याच लोकांचं. सो ना तिथे कुठेतरी असं झालंय की
ऑप्शन्स येत गेलेत. त्यामुळे ही चाकरी जे म्हणतो आपण खरं प्रेम, एखाद्याची केअर वगैरे, so हा पार्टच थोडा थोडा नाहीसा झालाय. बाकी बरेच लोक आहेत जे करतात चाकरी पण लपून करतात. आता आमचं असं झालंय की ते चाकरीच समोर आणलंय ना, तर लोकांना कळेल की प्रेमामध्ये जे आपण एखाद्याची केअर करतो, एखाद्यासाठी सेवा करतो, तर ती गुलामी नाहीये. ऍक्च्युली ती आपण दर्शवलेली एक केअर आहे आपल्या पार्टनर साठीची. आणि आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की जिथे आमचं रिलेशन सुरू झालं आणि जेव्हा तो जसा होता स्टार्टिंगला, तसाच तो एंडिंगला, म्हणजे ओल्ड होईपर्यंत तो माझ्यासाठी तशीच सेवा करतो. आणि मी तशीच आहे, टँट्रम्स वाली दाखवली आहे, चिडचिड करणारी दाखवली आहे त्याची बायको, जे हे हवं म्हणजे हवं, ते हवं म्हणजे हवं असं, पण हा न कंटाळता म्हातारा होईपर्यंत माझी चाकरी करत बसलेला आहे. सो यातून बोध घेण्यासारखं आहे ऍक्च्युली. जे खूप मन लावून बघतील ना व्हिडिओ, पण तन्वी, तुला रिअल लाईफ मध्ये कसा हवाय चाकरी करणारा, जर मी विचारलं तर? मला चाकरी करणारं नकोय ऍक्च्युली. मला चाकरी करायची आहे. ओ. मला असं नकोय की माझ्यासाठी कोणी काही करावं. मला असं हवंय की मी कोणासाठी काहीतरी करेल. सो तसं कोणीतरी छान मला भेटावा. सो मी करायला वा. रेडी आहे चाकरी मग. म्हणजे असं मी म्हणेन की तू म्हणते की मी चाकरी करण्यासाठी हो, तयार आहे. दिसरा तर करेन मी तुझी चाकरी. आहे एक चाकरीमध्ये एक शेवटला लाईन पण आहे, दिसरा तर कर तू माझी चाकरी रे चाकरी. प्रणित, तू काय सांगशील? तो प्रश्न मी सुरुवातीला विचारला होता. एक खूप भारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की जर प्रेम टिकवायचं असेल, जर प्रेम जपायचं असेल, तर प्रेमाच्या काही गोष्टी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आता जसं आम्ही सॉन्ग मध्ये दाखवलंय की ती जी म्हातारी आहे म्हणजे तन्वी आमची, तर ती कितीही चिडली, ती राईट फ्रॉम आम्ही यंग एज पासून ती ओल्ड होईपर्यंत ती चिडतीये माझ्यावर, किंवा मी तिची सेवा करतोय, मी तिची चाकरी करतोय. तर मी कुठेतरी यंग एज मध्ये तिला एक्सेप्ट केलं की अच्छा ठीक आहे, जो हे मेरा आहे, जशी आहे तशी माझी आहे ती. आणि मी जर ते एक्सेप्ट नसतं केलं तर कदाचित ते शेवटपर्यंत मी घेऊन गेलो नसतो माझं प्रेम, आणि म्हातारपणापर्यंत मी तिची चाकरी करू शकलो नसतो. सो आणि अख्ख्या गाण्यात तेच आहे की राईट फ्रॉम आम्ही जसं यंग एज मध्ये दिसतोय तसं आम्ही ओल्ड एज मध्ये. मग जर मी तिला गजरा मारतोय, फुल मारतोय यंग एज मध्ये, तर मी तिचा चष्मा घालतोय ओल्ड एज मध्ये. सो मला असं वाटतं की यंग ओल्ड काही असो, जेव्हा तुम्ही प्रेमाला एक्सेप्ट करता ना, तेव्हा कुठेतरी ते प्रेम टिकतं शेवटपर्यंत. अँड लव्ह इज व्हेरी ब्युटिफुल. तर ते तुम्हाला फक्त जपता आलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे, आणि आपल्या माणसांना एक्सेप्ट करता आलं पाहिजे. पण प्रणित, तू खरा कसा आहे? म्हणजे अल्बम मध्ये तू दिसतो की तू तिची चाकरी करतोयस, ती जे म्हणेल ते तिचे सगळे टँट्रम पूर्णपणे तयार आहेस ते सगळं करण्यासाठी. रिअल प्रणित कसा आहे? हे टँट्रम जर असेल तर? बोलो. ओके. सो लोक जेव्हा मला बघतात ना, लोकांना असं वाटतं की अरे मी खूप कॅसिनो आहे, मी खूप पोरी फिरवतो. पण खरं तर मला असं वाटतं की त्या एका व्यक्तीसाठी आपलं खूप जीव जडलेला असतो. जी कुठेतरी आपल्या आयुष्यात खूप माणसं येतील, पण ती एक व्यक्ती नेहमी आपल्या मनात असते. आणि कोण चाकरी नाही करत, सगळ्यांना चाकरी करावीच लागते. आणि मी पण केली आहे चाकरी. आणि मला असं वाटतं जिकडे प्रेम असतं ना, तिकडे तुम्हाला चाकरी करावीच लागते, आणि करावीच सगळ्यांनी. सो येस, प्रणित असाच आहे जसं तुम्हाला गाण्यात दिसतो की जो चाकरी करेल. कधीतरी माझ्याकडून पण चुका होतील, मी पण कधीतरी एक्सपेक्ट करेल की पुढच्या माणसाने चाकरी करावी. पण येस, प्रणित नेहमी चाकरी करत आलाय, आणि तो नेहमी करेल त्याच्या प्रेमाच्या हे तू व्यक्तीसाठी. पब्लिकला सांगत होतास की कोण तुझी आहे तिला सांगत होतास? काय समजायचं ते समज. समजले मला, वाटलं इशारा असंच ना की काफी आहे का? कधी माझ्याकडून चुका होऊ शकतात, पण समजून घ्या प्लीज एक्सपोज वगैरे. करते का अरे मला? एक्सपोज नाही करते का? नाही प्रणित, आम्ही नाही. विचारतोय खरं सांग, म्हणजे चाकरी तयार आहे सगळ्या पद्धतीने Yes. करण्यासाठी? तू पण करशील आणि समोरच्याने पण हो करावी हो हो. असं पण जर माणूस प्रेमात असेल तर तो चाकरी करतो. करतो? खूप छान. आता ही चाकरी मी मेहनतीची घेते. चाकरी आपण मेहनत सुद्धा म्हणतो. आपण ज्या काही करिअर मध्ये करतो त्याच्यासाठी आपण चाकरी करत असतो. सो तुम्ही आता पूर्णपणे डेडिकेटेड कशासाठी चाकरी करताय, किंवा अपकमिंग प्रोजेक्ट डोक्यामध्ये काय प्लॅन आहे तन्वी तुझ्यासाठी, की आता असे प्रोजेक्ट किंवा भूमिका यावा असं तुझ्या मनात आहे? आणि जसं मी कमेंट्स म्हणाली होती की कॅमेरा फोकस हिरोईन, सो ह्या हिरोईनची एंट्री मोठ्या पडद्यावर दिसेल का आम्हाला? नक्कीच. याच्या आधीच ऍक्च्युली झालं असतं, म्हणजे लवकरात लवकर अजून प्रोजेक्ट घेऊन आले असते. पण आता बिग बॉसच्या आधी मी कॅरेक्टर रोल प्ले करत होते, आणि तेव्हा जर माझ्यासाठी कोणता प्रोजेक्ट आला असता तर मी ते आनंदाने घेतला असता.
पण आता असं झालंय की बिग बॉस केल्यानंतर एक जबाबदारी आली आहे माझ्यावरती की तन्वी आता नेक्स्ट काय करणार आहे. तन्वी म्हणजे असे डोळे लागलेत तिकडे की तन्वीचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय असणार आहे, तन्वीचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय असणार आहे. सो त्या जबाबदारीमुळे ना मला असं वाटतं की एखादं घाई गडबडीत घेतलेला निर्णय आणि मग ते फ्लॉपचा टॅग मिळणं याच्यामुळे ना थोडंसं 19-20 होतंय डिसिजन मध्ये आणि खूप विचारपूर्वक डिसिजन्स घ्यावे लागतात की एखादा प्रोजेक्ट आपण केला आणि तो जर चुकून नाही तेवढा चालला तर लोकांची निराशा होईल का माझ्याकडून वगैरे. सो त्यामुळे प्रोजेक्ट जसे येत आहेत तसं लाईनअप होतात बऱ्याच गोष्टी की या प्रोजेक्टसाठी मी योग्य आहे का, हे मी केल्यानंतर लोकांना मी आवडेल का, हे कॅरेक्टर माझ्यासाठी योग्य असणार आहे का, मला लोक पसंत करतील का अशा गोष्टींमध्ये. सो या विचारांमुळे आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे लाईनअप सुरू आहे. बट जसं मी मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की येत्या ऑगस्टमध्ये माझा एक प्रोजेक्ट रिलीज होईल, तसंच ऑक्टोबर टू नोव्हेंबर मध्ये माझा एक प्रोजेक्ट येईल लवकरच. लॉंग टर्म असेल तो आणि मोठ्या पडद्यावर पण नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. पण 2-3 महिने त्याच्यासाठी लागतील कारण मोठ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतोच. आणि हिरोईनची एंट्री होणार आहे लवकरच. हिरोईनची एंट्री झालीच आहे झालीच. झालीच आहे पण आता हळूहळू अजून मोठमोठ्या गोष्टींमध्ये entry होईल. गाजवणार आहे आता हिरोईन. वा. प्रणित तू काय सांगशील, म्हणजे तुझ्याकडे पण तेवढाच दबाव आणि टेन्शन असेल, कारण आता जेव्हा बॅक टू बॅक एखादे अल्बम आपण हिट दिल्यानंतर लोकांची पण अपेक्षा असते की आता प्रणित काही वेगळं काय घेऊन येतोय. येस, म्हणजे आता तरी मला असं वाटतं की मी इथून पुढे जे काही काम करेन, मी जसं मगाशी सांगितलं की मी थिएटर करायचो, मी स्वतः एक ऍक्टर आहे. आणि जेव्हा मी झी साठी नाटक केलं होतं, म्हणजे झी नाट्यगृहाचं जेव्हा नॉमिनेशन मिळालं होतं त्याच्यानंतर मला भरपूर कामं आली. पण ड्यू टू फ्यू सर्कमस्टन्सेस मला ती करता नाही आली पुढे. पण नक्कीच इथून पुढे, आणि इट्स अ गॉड्स प्लॅन, स्वामी जे ठरवतील ते नक्कीच होईल. आणि इथून पुढे जे काही मला कामं येतील मी माझ्या परीने माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी. आणि मी माझ्या प्रत्येक पात्राला ऍज अ प्रणित, ऍज अ आर्टिस्ट, ऍज अन ऍक्टर न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि येस, मला नक्कीच फिल्म्स, सिरियल्स, रियालिटी शोज असे काही गोष्टी करायला आवडतील. आणि जशा गोष्टी येतील तसं मी त्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. खूप छान, खूप छान, खूप छान वाटलं दोघांशी सुद्धा हा संवाद साधून. जाता जाता दोघांना एक छोटासा टास्क देते, तुम्हाला एकमेकांबद्दल एक छान गोष्ट आहे, म्हणजे चांगली सवय तुला वाटते तन्वीची, आणि त्यासोबतच एखादी गोष्ट की ती तिने बदलावी असं तुला वाटतं आणि तुला प्रणितसाठी, सो ते मला सांगायचंय. म्हणजे प्रणित तू तन्वी, तन्वी तू प्रणितसाठी असं. चांगली गोष्ट आहे माझ्याकडे. माझ्याकडे पण पण चांगली गोष्ट आहे पण बदलावी वाईट काय गोष्ट. ते एखादी गोष्ट बदलावी किंवा एखादी हॅबिट आपण राहतो जेव्हा संपर्कात येतो तेव्हा असं हा, वाटतं की ठीक आहे. ही गोष्ट थोडीशी बदल, अजून पुढे जाशील किंवा अजून चांगलं होईल असं काही. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे आता आपण एखादं जेव्हा गाणं करतो तर लिरिसिस्टनी काहीतरी ते शब्द पानांवर उतरवलेले असतात, त्याच्या मागे खूप थॉट असतात. आणि सिंगर्स जे असतात ते कुठेतरी ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि ऍक्टर्सला त्यातले बिटवीन द लाईन्स शोधायचे असतात, जे तन्वी खूप चांगलं करते. आणि मी तिला सांगितलं पण की यू आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह आणि तू खूप चांगलं एक्सप्रेस करते. आणि ती एक गोष्ट तन्वीची खूप जास्त चांगली आहे. आणि एक गोष्ट जी मला तिच्यातली बदलायला आवडेल की ती टेन्शन नको घेऊ, एवढं काही नाहीये. अरे ती नाही ऐकते नीट एकदम ऐकतेय concentrate काय कर. म्हणजे मला काय बदलायचं. तन्वी खाण्याच्या बाबतीत अजिबात तिचं हे नाहीये. म्हणजे आपण असे ऍक्टर्स बघतो की जे खूप जंक फूड खातात आणि खूप खातात आणि त्यांचं काही कंट्रोल नसतं. पण आमची हिरोईन अशी आहे की जी काही खातच नाही. म्हणजे ती लिटरली सेटवरती पण आम्हाला असं व्हायचं सगळ्यांना, अगं तन्वी तू काहीतरी खा, अगं तू हे घे, अगं तू खाल्लंस का. तर मला असं वाटतं तिने ती सवय बदलावी. मग त्याचं रिझन सांग, सीनला लेट नाही व्हावा म्हणून मी म्हणायची की मी नंतर खाते. त्यासाठी जे लवकर की मी उठायचं, आता पण लवकर केलं कॉल ना गं. टाइमवर मी काय यायचं. म्हटलं इंटरव्ह्यू नंतर मी खाईन कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. आता खाणं आलंय माझं, वाजले किती बघ. तो मला विचारतोय की खाणार का, मी म्हटलं नाही, प्रायोरिटी माझं काम आहे, मला इंटरव्ह्यू संपू देत मग मी खाते म्हणून. कळालं तुला रिझन. पण ठीक सीनला आहे. लेट पण नाही मी व्हावा म्हणून मी करायचे काळजीसाठी यार. तिला सांगतो की तिने फक्त वेळेवर खाल्लं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ओके, तन्वी युअर टर्न. चांगली गोष्ट अशी आहे प्रणितची की मीच असं नाही, त्याच्या समोरची कोणीही को ऍक्टर असू दे, को आर्टिस्ट असू दे, तो ना समोरचीला कम्फर्ट झोन मध्ये आणतो आणि मगच तिच्याबरोबर सीन्स वगैरे करतो. किंवा असं नाही व्हावं की डायरेक्ट जाऊन पटकन आपण सीन करायला हे केलं, मी हे करू शकतो ना, म्हणजे मी आता हात ठेवू का, म्हणजे आता आपल्याला असं करायचं तर तू ह्या साईडला वळशील का,
मग तो मला हे करणार की आता या साईडला येतेस म्हणजे मी ठेवू ना हात वगैरे. सो तो ना आपल्याला असं समोरच्याला पटकन वाटतं त्याच्याबद्दल की अरे हा किती विचारून सगळ्या गोष्टी करतो. नाही तर काही लोक असतात की पटकन टच केला, असं केलं तसं केलं, कारण कोरिओग्राफरने सांगितलं म्हणून. सो ह्याची ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की मी आता याला मुद्दामून चाकरी चाकरी बोलते रिलीज झाल्यानंतर. पण सेटवरती असताना त्या स्वतः जर पाणी पित असेल ना तर तो लगेच शोधायचा मला, ती कुठे आहे, तन्वी कुठे आहे, मग मला पाणी देणं असेल, किंवा तो मिनी फॅन होता हँडी, स्वतःला वारा खायचा असेल ना, स्वतः झालं हे करून स्वेट आल्यानंतर तो लगेच मला शोधायचा की ती कुठे आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तर मला घाम आला असेल, मग तो घेऊन उभा राहायचा. मिरर असेल तर तो धरायचा. मग मला असं वाटायचं की एवढं कोण करतं ना एखाद्यासाठी. सो हा म्हणजे तू जसा बोललास ना की मुलींना किंवा मुलांना असं वाटत असेल की हा खूप मुली फिरवत असेल वगैरे, तर असा बिलकुल नाहीये हा. असं केअरिंग नेचर खूप आहे एक तर त्याचं मी नोटीस केलं होतं. आणि वाईट गोष्ट अशी आहे, तो कॅरेक्टर मध्ये एकदा घुसला ना की त्याला थोडं पण डिस्टर्ब केलेलं नाही आवडत. आमच्याकडे व्हिडिओज आहेत तसे. म्हणजे तो म्हाताऱ्याच्या कॅरेक्टर मध्ये घुसला होता आणि ना तो बोलतो मी मस्तीखोर आहे म्हणून. सो माझं असं असायचं की मी चुकले ना, तर आता तर तो नाही लागणार आहे सीन, तर तो कटच होणार आहे शेवटी. आणि हा कॅरेक्टर पकडूनच असायचा. माझं असं व्हायचं की अरे यार प्रणीत मी चुकली ऑलरेडी, हे नाही लागणार आहे. मग त्याच्यात मग त्याला मी अशी हसवायला जायची. मग तो असं मला लगेच म्हणायचा थांब ना यार थांब ना. म्हटलं अरे ऑलरेडी कट होणार आहे ते असं. तर मी त्याला सांगेन की सवय चांगली आहे की तू कॅरेक्टर मध्ये असतोस पण मस्ती पण कर म्हणून कंटिन्यू कॅरेक्टर मध्ये नको राहू. खूप छान. थँक्यू तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा. जाता जाता तुमच्या फॅन्सला आणि आपल्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर काय सांगाल? चाकरी हे सारेगामाचं नवीन अल्बम सॉन्ग तुमच्यासाठी घेऊन आलेत सारेगामा. सो तुम्ही सारेगामाच्या सगळ्या प्रोजेक्ट्सला हिट केलेत, सगळ्या प्रोजेक्ट्सला खूप भरभरून प्रेम दिलेत. आणि तसंच आम्ही आता तुमच्याकडे होप्स ठेवतोय की तुम्ही हे सुद्धा सॉन्ग हिट कराल. आणि चाकरी हे सॉन्ग बघण्यासारखं सुद्धा आहे, शिकण्यासारखं सुद्धा आहे आणि रील बनवण्यासारखं सुद्धा आहे. सो वाट कसली बघताय, जा आणि पहिले रील्स बनवा आणि आम्हाला टॅग करा, कोलॅब करा. आणि आमच्या चाकरीच्या हुक स्टेपचा जो डान्स आहे तो इतका सिम्पल कोरिओग्राफ केलाय की तो सगळेच लोक करू शकतील. सो लवकरात लवकर जा आणि हुक स्टेपवर रील बनवा, आम्हाला टॅग करा, कोलॅब करा. अँड येस, थँक्यू सो मच नवराष्ट्र फॉर हॅव्हिंग अस हिअर. थँक्यू. थँक्यू.